आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ही निवडणूक केवळ निवडणूक नसून मतदारांशी संवाद साधण्याची आणि त्यांचा विश्वास जिंकण्याची संधी असल्याचं त्यांनी म्हटलं। माझे कोणीही वैयक्तिक विरोधक नाहीयेत, उर्वरित सर्व उमेदवार लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढवत आहेत। ही लोकशाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी म्हणत वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात झाली आहे। राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा, तांदुळवाडी, आरडगाव, वळण आदी गावामध्ये जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधलाय। दरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे। आम्ही आज सकाळपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने चाललाय। प्रत्येक गावोगाव आम्ही जातोय। प्रत्येक गावामध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय, पण या उत्साह आहे पण आनंद नाही। प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुःख आहे की कधी कोणाला सहज मनातही वाटलं नव्हतं की पोटनिवडणुकीला साहेबांच्या जागेवरती सामोरे जावं लागेल। म्हणून आता प्रत्येक व्यक्ती, मी गावामध्ये गेल्याच्या नंतर भावना व्यक्त करतोय, आठवणी सांगतोय, कारण की प्रत्येक गावामध्ये साहेबांनी स्वतःचा ठसा उमटवलाय आणि प्रत्येकाशी एक वैयक्तिक साहेबांचे संबंध तयार झालेले आहेत। म्हणून फिरत असताना जो तो आपापली आठवण साहेबांसोबत गेल्या 17 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये जशी साहेबांची त्या व्यक्तीची भेट झाली तसा अनुभव कसा आला, कामं कोणते केले, आमच्या घरी साहेब आलते, लग्नाला आलते, कार्याला आलते, सुखादुःखामध्ये होते, मला ही अडचण आलती, मी साहेबांना फोन केला। म्हणजे असे वेगळे उदाहरणं साहेबांचे आठवणी प्रत्येक व्यक्ती हा सांगतोय। म्हणून आता या प्रचार करत असताना ही प्रचार फेरी नसून ही एक साहेबांची आठवणी आपण म्हणतो। प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येकाशी आपण भेटून त्या आठवणींना खरं म्हणजे प्रत्येक व्यक्ती उजाळा देतो। काय आव्हान वाटतं प्रतिस्पर्धी उमेदवारांचं? आता मी फिरत असताना मला उमेदवारच आठवत नाही कोणतेच, म्हणजे मला ही निवडणूकच वाटत नाही, कारण की याच्यामध्ये कोणी विरोधक नाहीये किंवा कोणी शत्रू नाहीये। प्रत्येक व्यक्ती हा साहेबांसाठी काम करतोय, साहेबांसाठी आपल्याला करायचे। प्रत्येकाच्या भावना मनामध्ये आहे। विश्वास माझ्यावरती जनतेने मोठा दाखवलाय, जबाबदारी मला जनता मोठी देत आहेत, ती मी स्वीकारून नक्कीच चांगल्या पद्धतीने वाटचाल आता मी देखील करतोय। किती विश्वास वाटतो निवडणुकीत लोकांची भावना? म्हणजे एवढा माझ्या आयुष्यामध्ये मला कोणत्या गोष्टीवरती विश्वास नव्हता, त्यापेक्षाही जास्त विश्वास मला या गोष्टीवरती आणि या निवडणुकीवरती वाटतो। मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी।